समोर पसरलेला हा अथांग महासागर आणि या महासागराच्या तीरावर आपण उभे आहोत. देवर्षी, माझ्या जीवनाचं चित्र मी रेखाटण्याचा प्रयत्न करतोय. सांगा देवर्षी, भूत भविष्य वर्तमान तुम्ही जाणता आहात. अवश्य. मग सांगा, आमच्या भविष्यात काय लिहिलं याची जाणीव आहे का आपल्याला? हे महंत, विश्व कार्यासाठी तुमचा जन्म झालाय. कारण आता देव दरबारी देवेंद्रानो अग्निदेव आणि वायुदेव यांना शाप दिला. त्या शापामुळे अग्निदेव आणि वायुदेव यांनी या मनुष्य योनीचा जन्म घेतला. उर्वशीच्या पोटी जन्म घेतला. एक म्हणजे वसिष्ठ महंत आणि दुसरे म्हणजे साक्षात तुम्ही आहोत. आता हा जन्म झाला तो विश्व कार्यासाठी. आणि का म्हणून देवर्षी, कुंभातून आमचा जन्म झाला म्हणून आम्हाला हे विश्व कुंभयोनी म्हणूनच संबोधतंय. मग सांगा देवर्षी, मध्ये काळ खळला. याला कारण आहे. आता कालकेय दानवामुळं देव दरबारी घडलेली घटना, त्यामुळं त्या दोन देवतांना शाप भोगावा लागला. आता तो कालकेय दानव हा सागराच्या ठिकाणी लपून राहिलाय आणि त्यानं देवदेवतांना आव्हान दिलंय, तुमच्या जर का हिम्मत असेल तर सागरातून मला बाहेर काढून दाखवा. आता ते कार्य देवतांनी तुमच्या जवळ दिलेलं आहे, म्हणजे त्या दानवाला सागरातून बाहेर तुम्ही काढावं अशी देवदेवतांची इच्छा आहे. देवर्षी, देवताला मिळालेला शाप आणि त्या शापाचं फलित मृत्यूलोकी आमचा जन्म आणि तो जन्म सफल करण्यासाठी आम्हाला याच्यापुढे पावलं उचलायचंय. मग देवर्षी, तुमची वाणी अभंग आणि अभंग आहे. अर्थात त्या वाणीचा उपयोग करून या सागरावर काय चमत्कार घडविता येतात याचं मी निश्चितच अवलोकन करेन. अवश्य अवश्य, नक्कीच नारायण. आता विश्व कार्यासाठी तू त्या दानवाला बाहेरही घेऊन या आणि त्याचा शेवटही नक्कीच होणार आहे. तेव्हा येतोय मी. नमो नमः, नमो नमः, नमो नमः. कालकेय दानवा, तुला अजून माझा स्वभाव माहिती नसेल. मी केव्हा कुठेही वेळ घेत नाही आणि कुठे वेळ किती घ्यावा याचं मला पूर्ण भान आहे. आणि म्हणूनच सागरातील हे सारे दानव सावध झाले आणि हळूहळू बाहेर पडू लागले. हे कालकेय दानव, सागरात लपून देवतांवर तुम्ही स्वारी करत आहात, देवतांना परास्त करण्याचा प्रयत्न करत आहात.
ब्राह्मणांना छत आहात. मग सांगा हो, या सागरात लपून देवतांशी युद्ध करण्याची तुमची नीती कोणती? हीच आमची कपटी नीती आहे, लक्षात ठेव. आम्हाला जे इच्छित साध्य करायचं आहे ते आमच्या पद्धतीने आम्हाला करायचं आहे. कालकीय दानव हजारो वर्ष मागं पडली आणि त्या हजारो वर्षात या सागरात लपून या जलचरांना तुम्ही त्रास दिलात. संपूर्ण सृष्टी तुमच्या भयानं भयकंपित झाली आहे. पण आज तुमचा शास्ता तुमच्या समोर उभा आहे आणि आज आमचा शास्ता आमच्या समोर आहे. हे आमचं सौभाग्य समजून आम्ही तुला प्रतिकार करणार आहोत, लक्षात ठेव. कालकीय दानवा, तुझं सौभाग्य आज नाही, तुझं सौभाग्य मागं पडलं आणि आता तुझं दुर्भाग्य उगवलेलं आहे. एकच जो तुझा काळ म्हणून तुझ्या समोर उभा आहे, तो उर्वशी आणि मैत्रवर्णाचा पुत्र अगस्त माझ्या देहाला सोडले. हे अगस्त माऊली, माझा काळ म्हणून माझ्या समोर उभा आहे. मग कोणत्या रीतीने मला प्रतिकार करणार आहे? देवताला सहाय्य करण्यासाठी आणि आमचं तप सामर्थ्य या विश्वाला दाखवण्यासाठी. ऐक, तुझ्या समोर उभा असणारा हा दानव माझं महत्व आणि म्हणून मी तुझा धिक्कार करतोय, तुझा धिक्कार करतोय. ऐक, असे तुला हे रणरंग दाखवण्यासाठी जाऊ मी तुझ्या समोर मी सज्ज.
कालकेय दानवांचा निपात केला, पण अजूनही सागर कोरडा आहे. हे सृष्टी विधात्या ब्रह्मदेवा, येतोय हा सागर, रीता झालेला हा सागर केव्हा पाण्यानं भरेल आणि हे विश्व पुन्हा एकदा कसं प्रज्वलित होईल याचीच मला जाणीव. तुषार वाईरकर, विशाल वाईरकर यांनी आमचे हार्मोनियम वादक संकेत कुडव यांच्या कलेचा बहुमान केलाय. वाईरकर साहेब धन्यवाद. येतोय येतोय माझ्या जीवनाचा माझी बायको हसते, सुंदर चंद्रमा पाहून आनंदित झाले, मी हर्षभरितच झाले. कारण आपण पुत्र कामेष्टी यज्ञ करण्यासाठी तत्पर झालो. पण एका कन्येनं त्या ठिकाणी अवतीर्ण होऊन आमच्या मनाचं समाधान केलं, आमचं जीवन उज्ज्वल केलंय. हो पण काय ग, काय बाळ कुठे? प्रातःकाळी उठून आमची आज्ञा घेऊन गेली खरी, पण अद्याप तिथं येणं झालं नाही. येईल, हो चिंता नसावी. तुमच्या आमच्या सान्निध्याला तर ती लहानाची मोठी झाली. जगातील प्रत्येक मुलाचा गुरु कोण असेल तर त्याची आई. हा, मुलाला घडविणं, वाढविणं, त्याच्यावर चांगले सुसंस्कार करणं, हो हा आईचा धर्म आहे. हो, योग्य संस्कार. कुणीही जरी प्रश्न केला तरी सुद्धा सहज बोललो जाईल, तुझ्या आईनं तुझ्यावर संस्कार केले नाही. बाळ आपली कुठं जाते, काय करते, हो त्याच्यावर आपलं लक्ष असायला. नक्कीच आमचं लक्ष आहे. माझा विश्वास आहे, काय मी ज्याच्यावर संस्कार केले, जिला घडविले पडविले, ते संस्कार कधीच फुकट जाणार नाथ. काय योग्य रीतीने योग्य तिच्यावर संस्कार करण्यासाठी आम्ही सुद्धा तत्पर झालो. एवढंच नव्हे तर वेळोवेळी मार्गदर्शन करण्यासाठी आपण सुद्धा तत्पर होतात. कारण आपल्या राज्याचे राजकर्ते, मग आपण असंच करावं. थोडा वेळ का असेना बाळेची मार्गदीक्षा करावी. आपल्या हाकेसरची लवकरात लवकर येईल, लवकरात लवकर येईल. मला वाटतं चालतानाशी 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 वीज कोरू मानवे मानवे पंच उषाकाली ब्राह्ममुहूर्त, या ब्राह्ममुहूर्तावर उठले, सज्जेला असा तऱ्हेचे स्नान केलं, देवपूजन करून राजा प्रासादापर्यंत माझी पावलं पडली. पण काय का असेना नित्य नियमाचं माझं कर्तव्य, आणि ते कर्तव्य कोणतं असेल? आई बाबांचा आशीर्वाद घ्यावा, त्यांच्या चरणाचे रथकड आपला भाडी चर्चित करावे, हेच करा. आपला पार्वती परमेश्वर तुला सदैव सुखी ठेवी. मंगलमय आशीर्वाद. आणि त्याप्रमाणे तुमची ही सेवा अगदी मला सदोदित म्हणावी, सदोदित म्हणावी, सदोदित कडा
तू म्हणजे आमचं सार सर्वस्व आहे. होय तर नक्कीच अगदी एक सण जरी मी दूर कुठं केलं तरी आपल्याला चुकल्याचा भास निर्माण होतो. असं असलं तरी आपल्या चरणाची सेवा केली शुभमंगल असा तरी त्याचा आशीर्वाद मी मिळवला आणि माझ्या मनातही समाधान. सुद्धा नाटक हो आमचे हार्मोनियम वादक श्रीयुत संकेत कुडव बुवा संकेत कुडव यांच्या कलागुणाचा गुरुकणासाठी संकेत कुडव यांची भाची कुमारी आरोही रावले उर्फ परी हिचकडून संकेत कुडव यांच्या कलागुणाचा गुरुकणासाठी हे बहुमूल्य 200 रुपयांचे पारितोषिक संकेत कुडव यांच्या वतीनं याचा स्वीकार आणि कुमारी आरोही रावले उर्फ परी हिला उदंड आयुष्य लाभू दे गणपती चरणी प्रार्थना करते याचा स्वीकार करते. त्याचप्रमाणे आमच्या संगीत साथीचं कौतुक करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय नील पेडणेकर राहणार नांदोस यांनी हे बहुमूल्य 200 रुपयांचे पारितोषिक संगीत साथीदारांच्या वतीनं याचा आनंदाने स्वीकार करते. त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य नील पेडणेकर राहणार नांदोस यांनी माझ्या कलागुणाचा गुरुकणासाठी हे बहुमूल्य 100 रुपयाचे पारितोषिक ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय नील पेडणेकर राहणार नांदोस यांचे आभार मानते. रंगदेवता गणपतीला नमस्कार करून संयुक्त दशावतार नाटकामध्ये या त्याचप्रमाणे अशी पाखरे येती हे लंगार गीत गाण्यासाठी सन्माननीय संकेत कुडव आणि बुवा चंद्रकांत खोत यांच्या कलागुणाचा गुरुकणासाठी संकेत पाटील आणि सुरेंद्र जबडे यांनी हे बहुमूल्य बक्षीस दिले. संकेत पाटील सुरेंद्र जबडे यांचे आभार मानतील आणि त्यांच्या वतीने तू आता उभं बापाच्या मस्तकावर टांगलेली तलवार म्हणजे ग्रहात वाढलेली नाट्यसिंह माळगाव गावचे नाट्यप्रेमी यांनी माझ्या कलागुणाच्या गुरुकणासाठी बहुमूल्य बक्षीस माळगाव गावचे नाट्यप्रेमी यांचे आभार मानते. त्याचप्रमाणे सन्माननीय गजानन सावंत राहणार खरारे यांनी सुद्धा माझ्या कलागुणाच्या गुरुकणासाठी बहुमूल्य बक्षीस सन्माननीय गजानन सावंत राहणार खरारे यांचे आभार. तसंच विजय हळदणकर राहणार कट्टा बाजारपेठ यांनी सुद्धा हे बहुमूल्य बक्षीस विजय हळदणकर कट्टा बाजारपेठ यांचे आभार. तसंच महापुरुष भजन मंडळ वराड भंडारवाडी यांनी सुद्धा हे बहुमूल्य बक्षीस महापुरुष भजन मंडळ वराड भंडारवाडी यांचे आभार मानते. रंगदेवता गणपतीला नमस्कार करून संयुक्त दशावतार नाट्यमंडळी लग्न करावं असं मी म्हणतोय. एखादा सुंदर राजकुमार पाहून मी माझ्या पोरीचं एवढी मी तुम्हाला डोळी काढते. जगातील प्रत्येक बापाला पोर किती मोठी झाली तरी लहानच दिसते. तरी सुद्धा बाबा तुमच्या चरणात कमलाची सेवा मला अजूनपर्यंत करायची आहे आणि ते भाग्य माझ्या पत्री नाही का बनणार. माझ्या पोरीला आयुष्यभर माझ्या चरणाची सेवा करण्याचं भाग्य मी देणार आहे. मी लग्न करताना जामात सुद्धा इथंच आणणार आहे. बाबा कन्या हे केवळ पराचं आहे आणि ते योग्य वेळी पराच्या ठिकाणी गेलं पाहिजे अशी मनाच्या ठिकाणी पण पराच्या ग्रही जरी गेलीस तर मी जामाताला तिथं आणणार. अगं कसं नाही अगं तुझ्यापासून तुमच्या सान्निध्यात प्रवास मला करावा. देशात माझी पावलं पडलेली आहे. नाट्यसिंह ग्रामपंचायत सदस्य नांदोस श्री नील पेडणेकर यांनी बहुमूल्य 100 रुपयाचे पारितोषिक आहे त्यांचे आभार. तसेच सुरेंद्र जबडे आणि संकेत पाटील यांनी श्रीयुत महेश गवंडे यांनी आता जे गदा फिरविली त्याच्यासाठी बहुमूल्य 100 रुपयाचे पारितोषिक आहे त्यांचे आभार. तसेच नाट्यसिंह विजय वाडकर राहणार कसाल
यांनी सुद्धा हे बहुमोल 100 रुपयाचं पार्सल आहे. विजय वाडकर आभार धन्यवाद. कोण विदर्भराज? ओम नमः शिवाय. हो अगस्त महापुरुषी हे बीज श्रेष्ठ आपल्याला राजा पत्नीसह आपल्या कन्येसह साष्टांग नमस्कार. बाहूंची वृद्धी होईल, चुडे मंडित व्हा, सदैव कल्याण होईल असा मंगल आशीर्वाद. तुमच्या आशीर्वादानं आम्ही समाधानी पावलो. हे विदर्भराज, फार मोठी महत्वाकांक्षा मनी बाळगली आणि या विदर्भ देशात आमची पावलं पडली. विप्रराज, परमेश्वराच्या जागी आपल्याला आम्ही पूज्य मानिलंय. मग तो ब्राह्मण कोणी असू द्या, क्षत्रियाला ब्राह्मण वंदनीय आहे आणि मोर अपेक्षेनं आपलं आगमन आमच्यापर्यंत झालंय. सामान्याती सामान्य याचक सुद्धा राजाच्या राज दरबारातून वेणमुख कधी गेला नाही. अर्थात तुम्ही जाणार नाही याची तर काळजी आम्ही घेऊ. राजे विदर्भराज, मागा काय का एकच महत्वाकांक्षा आहे. काय आम्हाला विवाह करायचा आहे, आम्हाला आमचा संसार थाटायचा आहे, आम्हाला संसार बंधनात अडकायचा आहे. गृहस्थाश्रम स्थापून आमच्या जीवनाचं आम्हाला फलित करून घ्यायचं आहे. अगस्त महामुनी, आणि याच्यासाठी फार मोठ्या आशेनं तुमचं लग्न व्हावं अशी आपली अपेक्षा आहे. आणि या अपेक्षेनं या विदर्भ देशापर्यंत आपलं आगमन झालंय. चिंता करू नका. मी ब्राह्मणांना वंदनीय मानतो, तसेच माझ्या शब्दातही ते वागतात, कारण परमेश्वरा समान त्याला अभिमान दिलाय. काय एक यक्ष प्रश्न आहे. आपल्या पायाच्या नखापासून मस्तकाच्या ब्रह्मानंदापर्यंत निरीक्षण केलं. आपलं पाय वय किंवा युग पर्वतरानं वाढलेलं आहे. निश्चितच. आणि असं असताना तुमच्या वयाच्या बरोबरीची कन्या मिळणं थोडं दुर्मिळच आहे. पण काय आहे, तुमच्यासाठी मी कोणत्या तरी विप्राला विनंती करी आणि त्या विप्राच्या कन्येबरोबर आपलं जरूर लग्न केलं. राजे, आताच तुम्ही बोलला. युगानुयुग मागे पडली. होय, आम्ही या विश्वात, या धरणीवर यावेळी विश्व कल्याण साधण्यासाठी अजूनही स्थित आहोत. होय. तुमचं आम्ही एका त्या- युगातील परमेश्वराच्या ध्यान धारणेचं जगउद्धाराचं कार्य आपण संपून या दुसऱ्या युगात पदार्पण केला. आणि म्हणूनच आम्ही जास्त आता आडेवेडे घेणार नाही. हा मी थांबलोय लग्न करण्यासाठी, नव्हे तर मला लग्नासाठी मी तुमच्या कन्येचा हात नटराज, आपण सहज बोला. पण राजाचा अपकार झाला हा प्रकार. राजाच्या हाताचं पाणी झालं. कारण तुम्ही सहज बोललेला आहात राजा. तुझ्या कन्याची मला विवाह करायचा आहे. नुकतीच कुठे उंबरट्यावर, तारुण्याच्या उंबरट्यावर तिनं पाऊल टाकलंय. आणि तुमचं तारुण्य तर केव्हाच कोमेजून गेलंय. अशा अवस्थेत मी तिचं लग्न तुमच्या बरोबर करावं तेही एक वेळ मान्य केलं असतं. पण आपण ब्राह्मण आहात, मी एक क्षत्रिय आहे. एका छात्रवंताची पावन एका ब्राह्मणाला देणं मला तरी उचित वाटत नाही. हे राजा वैधर्म, काय ही कन्या तुला प्राप्त झाली. ही यज्ञ मंडपातून यज्ञात विजयासारखी चमकली गेलेली ही तुझी कन्या. हे कन्या म्हणजे तुझं कर्तृत्व नव्हे, मग ही कन्या म्हणजे माझं कर्तृत्व आहे. तुझं कर्तृत्व मी सतत साधनेच्या योगे करून हा ही बालिका निर्माण केली, तुझ्याकडे ही वाढली आणि म्हणून ही मोठी झाली आहे. काय आणि म्हणून मुकाट्याला सांगतोय, मला लग्न करण्याची अजूनपर्यंत जरी घाई झालेली नव्हती तरी आता घाई आहे. योगीराज, आता घाई आहे. तुम्ही लग्न याच्या पूर्वीच करायला हवं होतं. वास्तवी निदान आमच्यासारख्याच्या तरी नशिबे हे दुर्दैव आलं नसतं. या वयात तुम्ही राजाच्या तरण्या ताट्या पोरीबरोबर लग्न करत पाहतात. योगीराज, तुमचं
तुमच्या मताप्रमाणे मी वागलोही असतो, लग्नही केलं असतं, पण आम्हा क्षत्रियांचे शिष्टाचार वेगळे आणि तुमचे वेगळे. आम्ही क्षत्रबद्ध. तुम्ही म्हणतात ही कर्तृत्व तुमचं नव्हे. जरी माझं कर्तृत्व नसलं तरी मी तिला वाढविले, तिला घडविले. जन्म देणाऱ्या आई बापापेक्षा जे आई बाप मुलाला घडवितात, वाढवितात, त्याच्यावर संस्कार करतात, त्याला जास्त महत्व आहे. मग राजे काय उत्पन्न करणाऱ्यापेक्षा जर वाढविणारे श्रेष्ठ असले तर याच्या पुढे तिचा हात हाती घेऊन आयुष्यभर तिला सांभाळणारे त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. मग माझ्या हाती तिचा हात तुम्ही का देत योगीराज, आपली योग्यता मी जाणतोय म्हणूनच एवढा वेळ हे शांत बसलो आणि सगळं ऐकून घेतलं. कारण तुम्ही म्हणजे कोणी सामान्य राहील, एक वेदवक्ता सामान्य सनातनी ब्राह्मण आहात, ज्याच्या रोमारोमात परमेश्वर समाविष्ट आहे. ज्याला संघात विश्वात हा करायचे शिष्य निर्माण केले वक्तले, ज्याने एका ओझळीत सागर प्राशन केला, एका ओझळीला ज्याला सागर प्राशन केला, तो योगी म्हणजे सामान्य नाही. तुम्ही असामान्य आहात. पण काय हे दुर्दैव माझं, तुमच्यासारख्या एका वेदवक्त्या ब्राह्मणाच्या मुखातून राजाच्या लग्न माझ्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. एक लक्षात ठेवा. आता तुम्ही बोलून गेला मी मागं काय केलं हे सांगण्यासाठी माझा जन्म नाही. माझा जन्म तुमच्या कन्येला सांभाळण्यासाठी आहे आणि म्हणूनच म्हणतोय मुकाट्याने तुमच्या कन्येचा हात तुम्ही आमच्या हाती द्या. योगीराज, तुमच्या पहिल्या आणि शेवटच्या प्रश्नाचं उत्तर मी देतोय. काय ते? काय मी तिचा बाप आहे आणि जाणून बुजून तुमच्यासारख्या एका वृत्त माणसाबरोबर माझ्या पोरचं मी लग्न करणार नाही. मग राजे या खेळी तुम्हाला जे आवाजाचं मागं राजा जन्म द्यायला तयार आहे. अशी पाखरे येती, अशी पाखरे येती आणि स्मृती फेरी जाती. कोण दिसाची रंगत संगत, कोण दिसाची रंगत संगत, दोन दिसाची नाती. अशी पाखरे अशी पाखरे अगस्त भावाने तुम्ही माझ्या प्रतिस्पर्धी म्हणून माझ्या समाजाला उभे राहिला तरी सुद्धा तुमची योग्यता अजूनही मी जाणतोय. म्हणून राजा प्रतिस्पर्धी असला तरी सुद्धा नमला विचारत राजा त्या क्षणाला नमनासाठी तुझ्या भाग्यातून निघालेले पंचप्राण होय आमच्या पायाशी रुजू झाले. मग तुला आशीर्वाद देण्यासाठी पहा. ओम नमः शिवाय. लक्ष्मणाची योजना करून तुला आशीर्वाद देतो. श्रेष्ठ तरुणी
हे श्रेष्ठ तपोन अर्थात यांचा कोप या आपल्या राज्यावर झाला तर आपल्या या जनतेचा काय होणार आहे त्याचा आपण विचार केला का? समोर येणारं दुःख आणि चित्र मला दिसतंय आणि या पण याच्यासाठी मी माझ्या पोरीच्या सुखाचा चुराडा बाबा तरी सुद्धा आपण लग्नाचे मोसंज आहात ही जनता आपला प्राण आहे आणि यासाठी या जनतेसाठी बाबा सर्व विचारांची मी एक कठोर निर्णय घेतला होय बाबा आणि तो निर्णय कुठला असेल तर हे श्रेष्ठ तपोन आणि यांच्याशी मी लग्न करण्यासाठी तयार राजाला दोनच नती असतात एक राजा आणि दुसरी प्रजा नाही त्याला मुलगा नाही त्याला कन्या नाही त्याला बायको नाही कुणी आप सगळे त्याला दोनच नती पाहायचे असतात राजा आणि प्रजा राजाचा प्राण म्हणजे प्रजा आणि प्रजेचा जीव म्हणजे राजा मग बाबा या प्रजेला आपण दुःखाचा खाई लोटणार आहात का मग यासाठी बाबा या लग्नाला माझी संमती आहे संमती आहे संविधानाप्रमाणे असणारा माझा हृदय मी पाषाणाप्रमाणे घट्ट केला या लाख प्रजेसाठी आपल्या हृदयावर दगड ठेवली एका मरण्याच्या उभाट्यावर मिळणाऱ्या पोरीला आपल्या जीवनाचा साध्याला झाला तरी चालेल बाबा पण प्रजेचे लाड प्रिय बाबा पुढे येणाऱ्या कोणत्याही परिणामाची मला पर्वा नाही अगदी हातात मुखाला नेत्रा वाटे वाहणारे या गलकाचा अगदी पुसून टाका आणि हातात मुखाला माझा हस्त या श्रेष्ठ तपोनिधीच्या हाती द्या अगदी हातात योगीराज जशी तुमची इच्छा म्हणजे त्या परमेश्वराची इच्छा आहे म्हणे कारण विश्वातील गवताची काडी सुद्धा त्याच्या आज्ञेशिवाय हलत नाही अर्थात त्याचं काही नियंत्रण असेल तो करू शकतो पण माझ्या एकुलत्या एक पोरीचा हात तुमच्या हाती देतोय नमः शिवाय शुभमंगल पुत्रवती भव दीर्घायुष्य बाबा हे श्रेष्ठ तपोनिधी आपण माझा हस्त यावेळी आपला हस्त घेतला निश्चितच आणि केवळ शुभमंगल सावधान असा तरी ते शब्द मुखाटी निर्माण झाले माझे लग्न तुमच्या समवेत पण असं असलं तरी सुद्धा मी तुमच्या समवेत तुमच्या आश्रमापर्यंत नक्कीच येणार आहे पण तिथे येताना केवळ या लोपामुद्रेची एक अट आहे आणि ती अट आपल्याला परिपूर्ण करावी लागेल लोपामुद्रे अगं तुझ्यासाठी विश्व आडवा पडेल बोल काय तुझी अड आहे बोल मग ऐका बाबा काय हे श्रेष्ठ तपोनिधी आतापर्यंत या राज्याच्या ठिकाणी मी सुख समाधानात आनंदात वावरले अगदी ऐश्वर्य संपन्न वैभव संपन्न माझ्या बाबाने माझे सारे लाड लढिवा सारा इच्छा आकांक्षा परिपूर्ण केल्या पण यासाठी मी तुमच्या समेत येणार आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा ज्यावेळी मी येणार आहे मी तुमच्या समोर सह्या करणार आहे ती केवळ तर भाषणावर नाही तर केवळ अगदी गाजा गिरजात गालिचावर माझी सह्या असावी एवढीच माझी इच्छा आहे माझी हे लोपामुद्रे माझ्या सोबत शय्या करत असताना वैभवाच्या पाऊल खुणा तू अजूनपर्यंत विसरलेली नाही राज वैभवात तू आणली आणि माझ्या समवेत शय्येवर येताना गर्भासनावर नव्हे तर काळ्या गाद्या गिरद्यात लोळणारी तू
विश्रांती हवी आहे, तुला धन हवंय, अगदी सत्य आहे. तुला वस्त्रालंकार हवे, दाग दागिने वस्त्र अलंकारानं मला मंडित व्हायचं अगं आहे. या विश्वाची सारी संपत्ती तुझ्या पायावर लोटांगण घेईल, काय एवढं माझं सामर्थ्य आहे. फक्त माझ्यासाठी. माझी बोर लाडात वाढली, पंचपक्वान्नाचा उन्नत्याला सेवा केलंय. कंद मुळ फळ आणि दरबासनाची शय्या हे आपलं जीवन आहे. तेव्हा माझ्या पोळीच्या इच्छेसाठी तेवढी इच्छा तिची पूर्ण करा. निश्चितच राजन, हा. तिची इच्छा मी पूर्ण केली म्हणून समजा. चल म्हणतो जुने नाटक खाऊ आमचे मित्र वैभव वराडकर उर्फ बंटी राहणार चिंदर यांनी माझ्या कलागुणाचा गुरुकणासाठी हे बहुमल सबक्षले. वैभव वराडकर राहणार चिंदर सडेवाडी यांचे आभार मानते. रंगदेवता गणपतीला नमस्कार करून संयुक्त दशावतार नाट्यमंतर्फे याचा आनंदाने नाट्य शिकव बाबा गोलतकर यांनी माझ्या कलेचा बहुमान केलाय. बाबा गोलतकर धन्यवाद. त्याचप्रमाणे आमच्या संगीत साथीचं कौतुक करण्यासाठी सन्मानाने आमचे पकवतवादक सन्मानाने चंदू खोत आणि तसंच तालरक्षक श्रेयस खोत यांच्या कलागुणाचा गुरुकणासाठी नंदकुमार गोसावी राहणार आंबेरी यांनी हे बहुमल सबक्षले. नंदकुमार गोसावी राहणार आंबेरी यांचे त्याचप्रमाणे मंगेश तळगावकर यांनी माझ्या कलागुणाचा गुरुकणासाठी आणि आमचे बुवा चंद्रकांत खोत यांच्या कलागुणाचा गुरुकणासाठी हे बहुमल सबक्षले याचा आनंदाने स्वीकार करते. त्याचप्रमाणे चंद्रकांत तोरसकर राहणार धामापूर यांनी माझ्या कलागुणाचा गुरुकणासाठी आणि चंदू खोत बुवा यांच्या कलागुणाचा गुरुकणासाठी हे बहुमल सबक्षले याचा आनंदपूर्वक. त्याचप्रमाणे संजय सावंत राहणार असरोंडी यांनी आमचे बुवा चंद्रकांत खोत यांच्या कलागुणाचा गुरुकणासाठी बहुमल बक्षिले. चंदू खोत यांच्या वतीनं याचा स्वीकार. माया पित्याच्या सावली कला माया लेक चालली सासरला लेक चालली सासरला लेक चालली सासरला माय पित्याच्या सावली कला कर सुखाचा लेक चालली आयुष्यात आली गाडी लग्न करून गेली नाही. क्षणार्धात हे सारं सत्यासारखं वाटू लागलं. देवी काय आले देवाच्या मनात ते कोणाचे चालेना. मला ते एका हत्ती घोडे बिना पालखीत बैसावे आणि त्याच्या मनात आलं ते तर पायी चालवावे. आता खोपरावर मागणे तळहाताचा रेषानी सहज सुखाचा ओवी तळहाताचा रेषानी सहज सुखाचा
पहिल्या पायरीवर पाऊल पडलंय, मन कृतकृतार्थ झालंय. म्हणतात ते काही खोटं नाही. देवाचं दिव्यत्व, धर्माची धार्मिकता आणि माणसाचा माणूसपण या त्रिवेणी संगमतीच्या माणुसकीचा जन्म झालाय. ती माणुसकी सतेज राखणं हे माणसाचं आद्य कर्तव्य. ज्या वास्तवाच्या अधिष्ठानात प्रयत्नाची कास करी, ज्या विकासवादाकडे मी झेप घेतली, ती माझ्या जीवनातली जीवनविद्या होय आणि तीच जीवनविद्या मी जीवनात संपादन केली. म्हणून ज्या मिथिला नगरीच्या रत्नजरी सिंहासनाने विराजमान झालाय, सकल प्रजाजनांना न्याय देतोय. न्यायाचा तरज माझ्या हाती असल्या कारणानं ही लाख प्रजा माझ्या नावाचा जय जयकार करते. प्रत्येकाच्या मुखाचे मुखोद्गार निघताय. राजकर्ता असावा तर शुद्ध वर्मासारखा अशा त्यांचे मुखोद्गार ऐकतात खरोखरच समाधान वाटतंय. पण सुज्ञ प्रजाजन, मी कुणी मोठा नाही. माणूस म्हणून या पृथ्वी तळावर जन्माला आलाय आणि माणूस म्हणून ज्या लोकांची यात्रा संपून मी परलोकी जाणार आहे. राहता राहणार जे काय तर या जगाच्या आसमंतात माझ्या कीर्तीचा ध्वज तो सदैव फडकत राहावा, याच्यासाठीच माझा हा कटाटोप आहे. हे भगवंत, आजपर्यंत एकनिष्ठतेने तुझी भक्ती करते, त्या भक्तीचं श्रेय जर द्यायचं असेल भगवंत, तरी माझी गोरगरीब जनता सुखी असावी एवढी तुझ्या चरणी माझी सविनय प्रार्थना, सविनय प्रार्थना, सविनय प्रार्थना. जन मानस मंदिरात, जन मानस पण आजच्या दिवशी यावेळी राजकर्ता जरी असला असेल तरी माझी मित्र राष्ट्र आणि आजच्या दिवशी माझ्या मित्र राष्ट्रातील प्रत्येक राजकर्त्याला इथपर्यंत मी बोलवणे केले. कारण नेमकं काय घडतंय, प्रत्यक्ष या जनतेचा सांभाळ करीत असताना प्रत्येकाच्या जीवनात असणारा जमा खर्च, कुठल्या तऱ्हेचं धन आहे, कुठल्या तऱ्हेचं धनाचं आपल्या जीवनात विचारपणे विचार करणे गरजेचं असल्या कारणानं याच वेळी माझ्या परत राष्ट्रातील मित्रांना म्हणजे राजकर्त्यांना मी बोलवणं केलंय. येण्याची वेळ झाली, मार्ग प्रतीक्षा करणे गरजेचं आहे. विशाल वाईडकर या सदस्यानं आमचे मृदंगवाणी चंद्रकांत खोत बुवा यांच्या कलागुणाचा गौरव करून बोमला क्षेत्राचं 100 रुपयाचं पारितोषिक दिले. या पारितोषिकाचा मी स्वीकार करते. त्याचप्रमाणे बाळू वायंगणकर याही सदस्यानं माझ्या कलागुणाचा गौरव करून हे बोमला क्षेत्राचं पारितोषिक दिले. तुम्ही जमलेल्या सर्व रसिकातर्फे या पारितोषिकाचा स्वीकार करून संयुक्त दशावतार नाट्यमंडळातर्फे आभार मानतो. त्याचप्रमाणे होता होऊन गेला त्याच्यासारखा दुसरा होणे नाही. कैलासी लोकराजा सुधीरजी कळिंगट यांच्या स्मरणार्थ नितीनराव राहणारे पेंडूर यांनी आमची संगीत साथ हार्मोनियम संकेत कुडव मृदंगवाणी चंद्रकांत खोत आणि त्याचप्रमाणे श्रेयस खोत
या तिघांच्याही कलागुणाचा गौरव करून बोंबला क्षेत्राचं 300 रुपयाचं पारितोषिक दिलंय. तुम्ही जमलेल्या सर्व शिकातर्फे या पारितोषिकाचा स्वीकार करून आमच्या संयुक्त दशावतार नाट्यमंडळातर्फे आभार मानतो. त्याचप्रमाणे बाबा बांदिवडेकर यांनी आमची संगीतचा हार्मोनियम वादक संकेत कुडव, मृदंगमणी चंद्रकांत खोत आणि धान वादक श्रेयस खोत या तिघांच्याही कलागुणाचा गौरव करून हे बोंबल क्षेत्राचं अलंकृत राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री नृपश्रेष्ठ राजशालू राजकर्ता राजा रदाश्व महाराजांचा जय जयकार असे मुखोद्गार या पूर्ण मिथिलावासीय रेतीच्या मुखावट बाहेर पडते. ऐकता क्षणी कर्णाची तृषा अगदी आमच्या शांत होते खरी, पण त्या कर्तव्यासाठी रथारूढ होऊन आज या मिथिलेपर्यंत राजकर्ता राजा ब्रभाश्वची पावलं पडलीत खरी, पण आपण आलो याची कल्पना राजकर्ते राजा श्रुतवर्मा याला करून देणं हे कर्म प्राप्त. राजा अंश ईश्वराचा, राजा प्राण रयत देता, दुसऱ्यासाठी असतो तो राजा आणि राजाचा सुखी संसार म्हणजे त्याची प्रजा. तरी का आमच्या बाबतीत आमचं मित्रसह राज्य दर्जा तुमचं असतं, तरी सुद्धा शांत म्हणजे दुःख आणि त्रय म्हणजे तारणे दुःखापासून जो त्याला गारपोत त्याला क्षत्रिय म्हणतात. अखेर शेवटी या पूर्ण मिथिला वासीयांना सामान्याचं कर्तव्य तुम्ही करता. राजकर्ता म्हणजे विष्णूचा अंश म्हणून या अंशाला एक राजकर्ता म्हणून आमच्या चरणी तुम्ही नतमस्तक झाला. तुम्ही आम्हाला कोणी पत्ते नाही म्हणूनच यावे आमचाही प्रणाम स्वीकार करा. बसावं म्हटलं असं आपणही ग्रहण करावं. समाधान वाटलं. तो आपला खलिफा आमच्यापर्यंत मिळायचा होता तो लवकरात लवकर मिळाला आणि त्याच खलिफ्याचं उत्तर आपण स्वतः जाऊन थेट द्यावं या उद्देशानं आज आमची पावलं या मिथिलेत समाधान वाटलंय. पण अग्रही देशादेशीचे राजकर्ते यायचे येण्यास थोडा वेळ मार्ग वेद तुझाला नामे वदनी वसत गेली वसगती गेली वसत गेली नामे वदनी वेद तुझाला लागे मनस्थितीची मनचक्रे मनाच्या की आपलीच माणसं आपल्याला काहीतरी सांगतायत हा संकेत होतो आणि अंतरात संकेतची पाच चुकू लागली. तो कर्तव्य बाजूला ठेवला. मिथिला नरेश राजकर्त्याला संदेश पाठविला. याची चाचपणी करण्यासाठी मिथिला राज दरबारापर्यंत असतात. राजे नमोच नमा नमोच राजे तुम्हालाही नमोच नमः. आश्चर्य वाटलं आम्हाला, समाधान वाटलं. म्हणजे आमच्यापर्यंत तुम्हालाही संदेश. अगदी खरंय. हे राजे सरस्यू आपली पावले या मिथिलेत पडली. खरोखर मन आमचं हर्षभरीत झालंय आणि तुमच्याही पेक्षा आमचं मन हर्षभरीत. आज समस्त मित्र राज्य या ठिकाणी सर्वजण आलेले आहेत. अंग वंग कुलिंद कुंतलपूर त्याचप्रमाणे मिथिला, त्याचप्रमाणे कन्याकुब्ज आणि त्याचप्रमाणे अयोध्या हे राजे या ठिकाणी आमची आगमन झालेले. विराजित व्हावं म्हटलं आपणही विराजित मनात शंकेची बाजू चुकू लागली. कारण दरबारी आम्ही असताना आपला लखोटा आम्हाला मिळाला. म्हटलं आज राज्यसभा आहे आणि या राज्यसभेत काय मिळवायचं आहे आम्हाला करायचं.
आपण कोणी परके नाही. बरोबर आहे. आपण एकेकाचे मित्र आणि मित्र राहत नाही. बरोबर आहे. आणि म्हणून या मित्र राष्ट्राची सेम कुशलता एवढंच कशाला तर जनतेचं सर्व सुख हे पाहणंही गरजेचं आहे. बरोबर आहे. राजा ईश्वरी बाय राजा चालवी राजा परमेश्वराचा अंश आहे. आणि राजा हा दिसावा लागत नाही, हा. तो असावा लागतो. आणि म्हणून प्रामाणिकपणाला आपण जनतेची सेवा करत असताना कुठल्याही गोष्टीची त्यांना कमतरता भासू नये. प्रत्येकाच्या जीवनात आस्व पोचणं हे तुमचं आमचं सर्वांचं काम आहे. अगदी खरं आणि राधे यथा चतुर्थी कनका परिषदे निदर्शन शेदना तापता दैने तथा चतुर्थी पुरुषा परिषदे शुद्धेन शिलेन कुलेन कर्मणा. ज्याप्रमाणे सुवर्णाची परीक्षा घासून कापून वितरून व त्यावर खड मारून होते ना, त्याप्रमाणे प्रत्येक माणसाची परीक्षा विद्येने, स्वभावाने, शिलाने आणि तो काय करतो त्या कर्तृत्वाने होतं. अर्थात राजकर्ते आम्ही असलो तरी सुद्धा किती जरी का असलो तरी सुद्धा मानव आहोत. आणि याच्यामुळं अखिल या जनतेने या रयतेनं आपल्यावरती विश्वास ठेवल्याने आपल्याला राजकर्ते केले. म्हटल्याच्या नंतर या प्रजेची जी काही सुख आहे, या प्रजेची जी काही दुःख आहे, या सर्वांना सामोरं जाणं हे या सभेतून, या जाहीर सभेतून जो ठोस निर्णय लागणार आहे त्याचा अन्वय होणार आहे. अगदी सत्य आहे. आणि म्हणूनच तुम्हाला इथपर्यंत बोलविले. आपल्याजवळ धन किती, आपण त्या धनाचा सर्व वाटणी जनतेसाठी कोणत्या धनसंचय जर नसेल तर प्रजेचं सुख आपण पाहू नाही. कारण आपले राज्य आहे लहान राज्य आहे. आणि असं असताना जनतेचा सांभाळ करणं म्हणजे बापाप्रमाणे मुलाचं पालन करणं तेवढंच महत्वाचं आहे. आणि म्हणून त्या मुलावर आपण असूनच प्रेम करावं. की सर्वजण सुखी आहे की दुःखी आहे याचं शोधन करण्यासाठी तुम्हाला राधे आमच्या या कामकुमच्या नगरीच्या ठिकाणी जर का तुम्ही बारकाईनं पाहिलं असेल ना, लोकसंख्येचा भडीमार झालेला आहे. लोकसंख्या भरपूरच वाढलेली आहे. याच्यामुळे होतंय काय, प्रत्येक परिवारात सदस्य वाढल्या कारणानं केवळ राजा असून सुद्धा जास्त धन आमच्या करवी त्यांना दिलं जाते. बरोबर आहे. होतंय काय, आमची आर्थिक व्यवस्था कुठंतरी डगमगली, ही ढासळली गेली. आणि म्हटलं कसा बसा केवळ हा मास आम्ही काढला, आता आम्ही आर्थिक जरा टंचाईत आहोत. तेव्हा म्हटलं या 40 सभेत यावं, समस्त ही मित्र राज्य आहे, या सर्वांसमोर आपला प्रश्न मांडावा. त्याच्यातून जो काही ठोस निर्णय लागेल त्याच्यानुसार महसूल विभागाकडे जरा कळवावं. तुमचं कसं काय, हो, आमचंही तसंच चाललंय. हो. आणि त्याचा खल करण्यासाठी आम्ही आपली संख्या दिसते. तुमचं काय, तुमच्या या मितीला संख्या दिसतंय पण आर्थिक बाबतीत का कमी आहे. कमी आहे आमच्याजवळ तेवढं धन. म्हणजे मी म्हणतोय आमच्याकडेच कमी आहे की का, मग मला वाटतं सांप्रत आर्थिक उलाढाल वाढलेले दिसतंय. आम्ही समीदुक्ती झालो म्हणायला हरकत नाही. सर्वजण आहोत ते समादुखी. पण याच्यातून जनतेचं हित शोधणं तेवढंच महत्वाचं आहे. तेवढंच महत्वाचं आहे. कोण मिथिला नरेश राजे श्रोतवर्मन. म्हणून आपण हा मिथिला नरेश राजा श्रुतवर्मा आपल्या चरणी बाहूंची वृद्धी होण्याचा मंगल आशीर्वाद. ऋषभी प्राप्तो आणि सर्वार्थ मंत्राने ज्ञानानं पच्छन्ती संसार पारम वाहिती. मंत्रांना अधीन करून विश्वचराचरा ज्ञान देऊन समस्त सृष्टीचा संसार चालविण्यात त्याला ऋषी म्हटलं जातं. आणि म्हणूनच देव म्हणतो आधी दे नातरी द्याया सुद्धा देना, काय द्यावे देवासी ते सद्गुरु वाचून कळते ना. हे अगस्त महामुनी तुम्ही म्हणजे कुणी सामान्य नव्हे. तुमच्या मुखामध्ये बोल म्हणजे सनई चौघडे किंवा ढोल नाही. एकदा वाजले आणि त्यांचे नाच गगनात येऊन गेले. म्हणूनच हे कुंभजा, हे घटोद्भवा, हे मित्रावरणी चरणी सादरणीय वंदना. राहुंची वृद्धी होईल असा मंगल आशीर्वाद. महामनी अयोध्या नरेश वज्र निग्रही व्हा असा मंगल आशीर्वाद. राधे श्रोतवर्मन आमची फार मोठी महत्वाकांक्षा आहे आणि ती महत्वाकांक्षा क्षत्रिय राजांच्या चरणी घालावी आमचा मनच उभा आहे. फार बरं झालं एका दगडात
3 पक्षी एकाच वेळी मारले जाणार. कारण सर्वजण तुम्ही एकाच वेळी मिळालात हे बरं झालं. मारले जाणार म्हणजे मारले जाणार म्हणजे उदाहरण दिलं तुम्हाला मी मारण्यासाठी आलो. वाटतं मारले जाणार आहे. राजे माझी एक महत्वाकांक्षा आहे. तुमची मत आणि ती महत्वाकांक्षा कोणती असेल अशी कोणती? तर मी लग्न केलंय. अहो आनंद आहे. आणि लग्न केल्याच्या नंतर माझ्या पत्नीच्या इच्छेनं मला धनाची आवश्यकता आहे. काय? मला धनद्रव्य हवंय. आणि हे धनद्रव्य तुमच्यासारखे क्षत्रिय राजकर्ते आम्हा ब्राह्मणांना देणार नाही तर मग आणखी कोण देतील? आणि म्हणून त्या धनासाठी तुमच्यापर्यंत माझं आगमन झालेलं आहे. अहो तेच तर चाललंय. हा पेचात पेर वाढत जातोय. आतापर्यंत आम्ही जीवनात विचार याच गोष्टीचा करतो. काय झालं का? आम्ही राजा जरी असलो असेल तर संख्या वाढली जाते कुणाची? जनतेच्या बाबतीत. जनतेची संख्या वाढते याला कारणीभूत तुम्ही आहात. अहो पण असतो तरी जनतेचा सांभाळ करणं आमचं काम आहे. हा. आणि तुम्ही म्हणता धन आमच्याजवळ नाही आणि ते धन आपण आम्हाला द्यावं. अहो, तेवढं धन देण्यासारखं नाही हो. म्हणजे खरं तेच सांगतो. राजे हा तुम्ही राज्यकारभार चालवता. राज्यकारभाराचा येणं आणि जाणं आय आणि व्यय राज्यकारभाराचा जमा खर्च हा राजाच्या तोला मोलाचा असायला हवाय. अगदी खरं आहे. आज मी मिथिला नगरीचं नाव ऐकतोय. धनधान्याने तुम्ही युक्त आहात असं मी ऐकलंय. आणि असं असून सुद्धा खोटं बोलता. मुळीच नाही. खोटं बोलणं हे माझ्या जीवनात कधीही नाही. प्रामाणिकपणाने आपल्या समोर मी उभा आहे. हा विचार विनय चाललाय तो राष्ट्रांच्या बाबतीत चाललाय. कारण आम्ही राजकर्ते आहोत. जनतेचा सांभाळ करणं महत्वाचं आहे पण तेवढं त्याला मुबलक धन असणं महत्वाचं आहे. आणि तेच असणारं धन जर आम्ही दुसऱ्या कोणाला दिलं असेल तर जनतेचं काय? जनतेत कुठंतरी आवर्षण पडलं असेल तर त्याला राजाच जबाबदार असतो. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगते. काय काय अर्धवेळची विनंती करून सांगते याच्या पलीकडे वाटेल ते मागा पण धनाचा विचार म्हणता आपण करू मी नये. एक ब्राह्मण आहे. हा आणि एका ब्राह्मणाला एका क्षत्रियाचा नकाराचा शब्द हा त्या ब्राह्मणाचा अपमान केल्यासारखा आहे. मुळीच नाही. आणि म्हणूनच मी म्हणतोय तुमची योग्यता मी जाणतोय. बऱ्या बोलानं तुमच्या पाशी असलेलं धन आणि द्रव्य या ब्राह्मणाच्या झोळीत टाका. एक ब्राह्मण याचक म्हणून तुमच्या समोर उभा आहे. पण तुमची योग्यता मी जाणतोय. सर्व काही निर्माण करण्याची ताकद तुमच्यात आहे. आणि असं असतं आमच्याजवळ नकळत तुम्ही धन मागण्यासाठी तयार झालात पण ते धन आम्ही जनतेशिवाय इतरत्र कुणाला जर त्याची वाटणी करून देण्याचा प्रयत्न केला असेल तर राजा म्हणून सांगण्यासाठी आम्ही लायक नाही. राजा एक लक्षात ठेवा. काय ते? बऱ्या बोलानं जर एका ब्राह्मणाचा अपमान करून तुमच्या दारातून तुम्ही त्याला विनमुख पाठवत असाल तर लक्षात ठेवा हा म्हणतोय माझं बल काय तुमचं आणि माझं तेज काय तुमचं सामर्थ्य मला कळतंय. हे तुम्हाला दाखवून पण याच वेळेस मला एवढंच सांगतंय अशा तऱ्हेचा हट्ट मात्र तुम्ही धरू नये आणि तुमच्या हट्टापोटी मी होकार देईन असं कधी समजू नये. मग राजा सावधान म्हणतोय. ज्यावेळी तुमचा पाडाव करीन नक्की तुमच्या राज्यातील परिस्थिती आत्मविश्वास तुमच्यासारख्या घोरामोठ्याचा आशीर्वाद प्रथमच मिळालाय. मी नकारार्थी शब्द माझ्या मुखातून निघला याला कारण काय असेल तर मी जनतेचा विचार करूनच आपल्या समोर बोलण्यासाठी तयार झालोय. आणि असं असताना भावनेच्या ओघातल्या हाती आपण शब्द घेतला असाल तर तुम्हालाही मी सावधगिरीचा इशारा देतोय. आणि तो कोणता असेल शोभे म्हणा
तुझ्या कलाकार निष्ठुर कसा झाला जीव कलेश्वर निर्वाक्यात केवळ हा दशावतार देवाची पादा मानवी धोरण देवाची पादा मानवी धोरण प्रभा तुझी पाहताय हे अगस्ती महामुनी चित्र पूर्ण आमच्या डोळ्यासमोर उभं राहिले की राजकर्ते राजे मिथिलाजनक श्रुतवर्मा आज त्यांचा पाळा तुम्ही केलेला आहात. यात काही नाविन्य गोष्ट नाही, पण तरी सुद्धा मित्र राज्य याच्या योगे करून कान्यकुब्ज नगरीचा राज करता राजा बृहदाश्व प्रतिकारासाठी त्यानं आपल्या हाती शस्त्र धरले. कमरेला असलेली रणरागिणी म्यान केलेली रणरागिणी आमच्या समोर उडवून दाखवून तुम्ही एका क्षत्रियाची पाठ राखण करत आहात. अर्थात पण एक लक्षात ठेवा, असं काय? एक योगीराज, एक महंत, एक ब्राह्मण तुमच्या समोर उभा आहे आणि ब्राह्मणाचा कोप तुम्ही जाणता आहात. गोष्ट खरी आहे. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर षडविकारांचा ज्याने त्याग केला, दया, क्षमा, शांती, ज्ञान, भक्ती आणि वैराग्य या 6 गुणांना आत्मसात करून षडगुणेश्वर्य संपन्न ही ज्याने ख्याती कीर्ती मिळविली, असेच म्हणजे अगस्ती महामुनी. तुम्ही म्हणजे दुसरा सूर्य या मिथिलेच्या राजदरबारी आज अवतीर्ण झालाय काय, असाच आम्हाला भास होतोय. पण आज हा क्रोध तुमच्या बाबतीत ही शीतल असणारी गुरुमावली आज कोपायमान झाले, म्हणून वादांना तुम्ही निर्माण करता. राजा बृहदाश्व हा एक स्त्री हट्ट आहे आणि स्त्री हट्ट न पुरवणं हे महापाप आहे. अर्थात आणि ते पाप आम्ही करायला इच्छित नाही आणि म्हणूनच आम्ही तुमच्यापर्यंत आलेलो आहोत. हे अगस्ती महामुनी, अहो मी तुम्हाला काय वर्णावं, कारण स्त्रीची इच्छा आहे ती स्त्रीची इच्छा प्रत्येक पतीनं परिपूर्ण करावी ही गोष्टच योग्य आहे. पण तुम्ही आलात ती वेळ जरा चुकीचे, कारण ही जी सभा भरलेली आहे, अहो हे तुटपुंज या ठिकाणी आर्थिक वेतन असल्याच्या कारणानं आमची आर्थिक व्यवस्था ढासळलेली आहे. तेव्हा तुम्हाला धन देण्यासाठी आम्ही नकार दर्शवतो असं मात्र अजिबात समजू नका. तुम्हाला आम्ही धन देऊ, पण या सभेमध्ये जे काही विशिष्ट विषय या शिष्टमंडळाच्या योगे आज पार पाडले जातील त्याच्या निदर्शनाची आर्थिक व्यवस्था राहील. जेवढं धन राहील त्याचा विचार करून आम्ही तुम्हाला धन देऊ म्हटलं. पण या सभेमध्ये काळ हा कुणासाठी थांबत नसतो आणि काळाच्या माथ्यावर पाऊल ठेवून जीवन आक्रमण करणारे आम्ही आहोत आणि म्हणूनच म्हणतोय थांबण्यासाठी आम्हाला वेळ नाही. काय मुकाट्यानं तुमच्या राज्यातील धन आमच्या स्वाधीन करा. आणि जर का धन जर का तुम्हाला मिळालं तर काय करावं लागते बाबरी? ब्राह्मणाचा कोप काय याची तुला प्रचिती देईल. मग याची जर का प्रतिती तुम्ही मला द्याल असाल तर मी सुद्धा काही कमकुवत कच्च्या दिवस नाही. समारा धुरंधर म्हणून तुम्हाला सांगतोय, समारा धुरंधर
याचा अर्थ तो समजू नका. अजून त्रिसदस्य जिवंत आहे, तो मेला नाही आहे. तो जिवंत असेपर्यंत मित्राला दिलेला भरोसाचा शब्द मारू अथवा मरू या थोर देशानं रणात पाऊल टाकलाय. राजे त्रिसदस्यू हा तुमच्या गटातला तिसरा सदस्य. मग राजे आम्ही मित्राला भरोसाचा शब्द दिलाय. ज्यावेळी आम्ही शब्द दिला त्याच वेळी आम्ही मारू अथवा मरू या थोर देशानं रणात पाऊल टाकलाय. आणि तुम्हाला असं वाटत असेल दोन राजाला पराजित केलात, याचा अर्थ त्रिस्थ राजालाही पराजित करा. या जगात सवा सेना आहे, तुम्हाला न्यायचं आहे. या जगात सवा शेर निश्चितच आहे. होय ना? पण एक लक्षात ठेवा, काय ते तुम्ही त्रिकूट आहात आणि त्रिकुटाचा पाडाव आम्ही चित्रकूट पालथे घातले. शबास. आणि म्हणून म्हणतो काय ते राजे मुकाट्याने जर आमच्या शब्दाला रुकार देत नसाल, लक्षात ठेवा तुमच्या देहाबरोबर तुमच्या राज्याची सुद्धा हानी होईल. मन तैसा तू मजसी तैसा मी तुझसी. ठोसा ठोसा न्याय कसा माझा हिम्मत मर्दाची होऊ दे. दर्याच्या लाटाला या माझा पुढं माणसाला देत सुंदर या डोळ्याला चंद्राचा सूर्याचा खेळ धरणी सोबती. चंद्राचा सूर्याचा खेळ, चंद्राचा सूर्याचा खेळ, चंद्राचा सूर्याचा खेळ धरणी सोबती. रागाच्या भरात काही बोललो असेल समजतो. आमचे हार आहे आणि म्हणून तुमच्या चरणाशी आम्ही लोकांगण घेण्यासाठी राजे तुमच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि तुमची वाणी आणि तुमची चर्या, माणसाची भाषा माणसाच्या उभ्या अंगानं बडबडते असं म्हणतात. तुमच्याकडे पाहिलं आणि आम्हाला निश्चितच आता सत्य पटू लागलं. असं काय ते? अजून तुमचाच जमा खर्च जुळत नाही. आमचं ताळतंत्र आम्हालाच नाही. तुमच्यातच काही ताळमेळ नाही आणि म्हणून तुम्ही प्रयत्न करतात. केवळ कितीतरी का झालं तरी राजकर्ते असल्याच्या कारणानं शस्त्राला प्रति शस्त्राला उत्तर देणे तेवढंच महत्वाचं आहे. आपणही जाणतात समाजासाठी. पण त्याचबरोबर आमच्याजवळ नाही याची कल्पना रात्रंदिवस तुम्ही घाम गाळतात, जागरण करतात, पण अजून तुमचाच ताळमेळ बसत नाही. मग तुम्ही आम्हाला तरी काय देणार? अगदी खरं. कारण मग आता एक करा, ही कुठं तरी गोष्ट रात्रंदिवसाची तुमच्या अनुभवावरून आली असं मला तरी वाटतं. तुम्ही चिंता करू नका, तुम्ही चिंता करू नका. आम्ही रात्रीचं आता बऱ्याच दिवसावर आणलेलं आहे. याच्या पुढं तुमचा वेळ दिवसावरच चालेल. आमचे आशीर्वाद आहे. पण आता मला फक्त बोट दाखवा. जर तुमच्याकडे जर धन नाही तर असा कोण धनाढ्य राज करताय ज्याच्याकडे आम्ही जाऊ आणि आम्हाला अपरंपार धन मिळेल? सुचवा मला एखादं. मिथिला रे, आता बोट दाखवा म्हणते. आता कुणा ना कुणावरती तरी बोट दाखविणं महत्वाचं आहे. नपेक्षा इथून काही सुटका नाही. आठवलं बोट हो महंत आहे. अशी एक व्यक्ती आहे जी तुम्हाला मुबलक प्रमाणात धन देऊ शकतो. खरंच बोट कोण आहे ते? बोलते कारण आहे प्राण वाचविण्यासाठी का बोलू नको. जे मुळीच नाही. कोण आहे ते? बोलण्यावर मला लक्षात आलं. मणिमती नरेश ज्यानं कुलात शांतचा जन्म झाला ते म्हणजे इलवल आणि वातापी. हे इलवल महाराज तुम्हाला हे मुबलक धन ते काय हवं ते देऊ शकतात.
काय रे, इलवल आणि वातापी हे राक्षस आहेत ना, आणि त्या राक्षसांची मनधरणी करण्यासाठी आपण जाणार आहोत. पण मला एक सांगा, मी तुम्हाला नुसते सोडणार नाही. म्हणजे तुम्ही आपले बोट दाखवाल आणि तुम्ही बाजूला राहाल आणि मी तिथे जाऊन उघडा पडेल. कारण तुमच्या तिघांजवळ काही नाही, ते त्याच्याजवळ असेल याचा काय भरवसा. म्हणजे या भरवसा पटवून देण्यासाठी आम्ही काय करायला हवं? तुम्ही म्हणजे तुम्ही माझ्या बरोबर चला. एवढंच हो एवढंच म्हणजे आम्हाला कामाला लावतात की काय? इच्छा असेल आम्हाला तुमच्या बरोबर आम्ही येऊ. नाट्य शिकव. हर्ष ज्ञानदेव पेडणेकर, हर्ष ज्ञानदेव पेडणेकर याने माझ्या कलेचा बहुमान केलाय. हर्ष ज्ञानदेव पेडणेकर, आभार, खूप खूप धन्यवाद. त्याचप्रमाणे दत्ता कांबळी राहणार पेंडू याच पुढे बहुमल बसलेले दत्ता कांबळी यांचे आभार मानून या बहुमल पार्श्वचा स्वीकार. त्याचप्रमाणे सागर मसाले वराड वाऊळवाडी सन्मान्य सिद्धेश सावंत याचकडून बहुमल बसले झाले. सागर मसाले सिद्धेश सावंत वराड वाऊळवाडी यांचे मनस्वी आभार मानून याचा संयुक्त मंडळाच्या वतीनं आनंदानं स्वीकार. त्याचप्रमाणे अखिलेश वालावलकर याचकडून बहुमल बसले अखिलेश वालावलकर यांचे मनस्वी आभार मानून संयुक्त मंडळाच्या वतीने आता आनंदानं स्वीकार. त्याचप्रमाणे एका सन्मान्य मांजरेकर याचकडून माझ्या कलेचं कौतुक बहुमल बक्षीस झाले. सन्मान्य मांजरेकर नाट्यप्रेमी यांचे मनस्वी आभार म्हणून आता आनंदानं स्वीकार. त्याचप्रमाणे आमचे संगीत साथ या संगीत साथीसाठी प्रत्येकी 100 रुपये सन्मान्य प्रवीण मिठभावकर याचकडून आलेला आहे. प्रवीण मिठभावकर यांचेही मनस्वी आभार मानून संयुक्त मंडळाच्या वतीने आता आदरपूर्वक स्वीकार. त्याचप्रमाणे नाट्यप्रेमी मांजरेकर याचकडून माझ्याही कलेचं कौतुक 200 रुपयाचं बक्षीस झाले. मांजरेकरांचे मनस्वी आभार मानून संयुक्त मंडळाच्या वतीने स्वीकार. त्याचप्रमाणे सन्मान्य प्रवीण मिठभावकर याचकडून माझ्याही कलेचं कौतुक बहुमल बक्षीस झाले. प्रवीण मिठभावकर यांचे मनस्वी आभार मानून संयुक्त मंडळाच्या वतीने आदरपूर्वक स्वीकार. सेवा विलंब नको, लवकरात लवकर मणिमंदिर नगरीच्या ठिकाणी जा. आमच्या प्रजाच्या प्रत्येक इच्छा मी परिपूर्ण करतोय. प्रजाच्या सुखासाठी झटतोय, वेळोवेळा विचार करतोय तो माझ्या प्रजाच्या सुखाचा विचार. आणि म्हणूनच ही प्रजा आज आमच्या नावाचा जय जयकार करते. फक्त आम्ही आमच्याच प्रजेचा विचार करत नाही आहोत. आम्ही धनवान आहोत. आमच्याजवळ कोणत्याही गोष्टीची कमतरता नाही. आणि म्हणूनच जी जी व्यक्ती आमच्या राज्याच्या ठिकाणी येते प्रत्येक व्यक्तीला आम्ही भोजन वाढतो. आणि त्यातल्या त्यात आग्रहानं भोजन वाढतो ते ब्राह्मणांना. कारण म्हणे ब्राह्मणांना अन्नदान केल्यानंतर पुण्य मिळतं. पण आम्ही जे भोजन वाढतो ना त्यांना ते अन्नदान व्हावं म्हणून नव्हे, अन्नदानाचं फलित मिळावं म्हणून नव्हे. जे जे ब्राह्मण भोजन गिराकृत करतील ते कसं खातील आणि या विश्वातून ब्राह्मण कसे कमी होतील याचाच विचार करून त्यांना भोजन वाढतो. आणि यात मला खरं सहकार्य कोण करा असेल तर माझा कनिष्ठ नाता वातापी. मग आजच्या दिवशी दरबारी मार्ग प्रतीक्षा करावी. फक्त कनिष्ठ नाता वातापीची मार्ग प्रतीक्षा करावी.
नित्याचं कर्तव्य हे असुर सम्राट माझा फळाच्या राजस्यासह कल्पाच्या साम्राज्याला न्याय देणारा देवते माझा पिता नमस्कार. या मणिमतीच्या राजा दरबारी तुझं स्वागत आहे. दादा तुमचा आशीर्वाद मिळाला. कर्तव्य निष्ठावंत आम्ही आमचं कर्तव्य आम्ही जरूर जाणतो. ज्या देवदेवतांनी आम्हा पूर्व दानवाच्या घाटासाठी आटोकाट प्रयत्न केला, ज्या देवतांना सहाय्य करण्यासाठी पूर्वात 60 कोटी दानव लढले गेले, पण शेवटी निष्पन्न झालं ते कपटी महाविष्णू अमृताचं चौर्यक्रमण करून वैरत्व पत्करलं. या देवतांचं अस्तित्व कायमचं मिटवावं याच्याकरती चाललेला आमचा अट्टहास, तो म्हणजे देवदेवतांचा मोठेपणा आणि देवतांचं अस्तित्व हे कुणामुळे वाढलं असेल तर शपादमी वेदवक्त्या ब्राह्मणांमुळं. आणि वातापी हेच ब्राह्मण होम याग व्रत वैकल्य करतात, आविर्भाव देवताला देतात, देवतांची शक्ती वाढते आणि असुरांची शक्ती खंडित होते. वातापी देव शक्ती वाढू नये, या विश्वाच्या ठाई देवभक्ती खंडित व्हावी म्हणूनच हे ब्राह्मण कसे मरतील याच्याकडे आमचं जास्त लक्ष लागलंय. दादा वेळोवेळी तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलं. कर्तव्याची परिपूर्तता करावी याच्यासाठी जो मार्ग लागतो प्रत्येक यशस्वी होण्यासाठी आम्ही आटोकाट प्रयत्न करतो. आज कैक ब्राह्मणांचा आम्ही सेवक केला. ब्राह्मणाच्या घातासाठी प्रत्येक डाव टाकलाय, प्रत्येक डाव यशस्वी ठरला. यशस्वीच होणार आहे, कारण डावच असे आहे की तो आमचा कपटी डाव कुणाच्याही लक्षात येणार नाही. दादा हे आर्य कुपित आहे. वातापी मी मंत्र सामर्थ्याच्या जोरावर तुझा एक मेंढा बनवितो. जरूर तोच मेंढा सरळ चिरतो आणि जे जे ब्राह्मण भोजन करण्यासाठी येतात त्यांना भोजनात मी तुला वाढतो. ब्राह्मण तुला भक्षण करतात आणि त्याच ब्राह्मणाचे उदर फार फार पडून वातावी पुनश्च जिवंत होतोय. हे आमचं कुपित. उदर फोडून तू बाहेर आल्यानंतर हे ब्राह्मण मृत होतोय. पण हे कार्य करत असताना आम्हाला सहाय्य करणारा आमचा सेवक अद्याप उपस्थित झाला नाही. राणाजी कर्तव्याच्या परिपूर्ततेसाठी प्रत्येक जण झटताय ती पाहत जाऊन येते. त्याच आमच्या सेवकाची असा शब्दाचं नुसतं पक्क ऐकल्या पण करतलंय का. आली जर बघलंय मा तर जितके भोट होते तितके सोपच लागले. योग्य भोट जर शिल्लक नाही होतं लोकांची कामा कशी जातली. पण सांगतंय कसा असा माहिती आहे मा, आम्ही त्यांचे नोकर असो सांगलेल्या कामाचे आणि घातलेल्या अन्नाचे. आता सांगलेला काम जर आम्ही नाही केलं तर आमचा सुद्धा खचाक करतील. पण काय केलं आधी पहिलं त्यांचं आधी नित्याचं कर्तव्य तुम्हाला न्यायचं आहे. या कर्तव्याच्या परिपूर्ततेसाठी आमची तुझी नियुक्ती केली. याच्या मुळाशी कारण याच्यात कोणतीही गाय नाही. ज्यानं अपराध केला त्याला शासन ठरलंच आहे. सांगा वेळ का झाला. राजांना माझ्या पाठी बरीच कामा होतो. तुम्हीच कामा दिल्यात. सगळी कामं मी करीत जातोय. माझ्या राजांना नमस्कार करतोय. आशीर्वाद. हे काम बरीच कामं बाजूला ठेवायची आणि
कामाला प्राधान्य द्यायचं ठरलं. हे सत्य आहे ना? राजा मी सांगायची गरजच नाही तर एकदा बोलण्यात काय मग मला सांग बोलतच नको. तुझं मुख्य काम काय? हा ह्या मात्र बरोबर बोलल्या. हा बघा राजानू खरं काम काय असा ते जंका जका जका तुम्ही सांगचा त्याच्या पुढ्या ताट ठेवतलं बका बका खाल्ल्यात कुठल्या जायचं सांगणे. ए, पुढचं इथंच नव्हे कुठंच बोलायचं नाही. नाही आणि यदा कदाचित चुकून बोललास तर पुन्हा बोलायला धडावर राजानू असा तुमची शपथ तर असा काही एक बोलायचंय ना. हे सत्य आहे इतकंच ना? कर्तव्य आहे. कर्तव्यात कोणती कसूर नाही होत का म्हणे. केव्हाच करूच आहे. जय कर काय संप्रत जर का पाहिला असेल तर दुपारची वेळ झालेली आहे. अर्जुन, भोजनाच्या अभिलाषानं ब्राह्मण येणार आहे. अतिथी देवो भव. कारण ब्राह्मणांना ज्ञान आहे. इथं आल्यानंतर पंचपक्वान्न मिळणार आहे. प्रत्येकाचं स्वागत केलं जातं. त्यांना यथेच्छ भोजन दिलं जातं. ब्राह्मण म्हणजे अतिथी देवो. देव तृप्त आम्ही झालो मुक्त. आवाज होतोय. याच्यासाठी कर्तव्य काय म्हणतात आता काही खरं नाही. नमस्कार. तुमचं कल्याण होईल आणि आमचं भलं होईल. होणार. आमचं सुद्धा नमस्कार. पुरे तुम्हाला आशीर्वाद देण्याकरता माझ्याजवळ आता वेळ नाहीये. कारण आहे याला कारण आहे. असं कारण तरी आता जीव जाण्याची वेळ आलेली आहे. हो. हा राजा दरबार आहे. होय. आणि या राजा दरबार येऊन असं अभद्र बोलू नका. नाही मी तर अभद्र बोलू नये असं वाटत असेल तर माझा विचार कर. विचार. होय. असं करूया. काय एकदमच तू जवळ आला असतील. हो आमच्या राज्यात स्मशानभूमी आहे. होय. सेवा करण्यास तो तिथे घेऊन चला. ती सुद्धा वेळ तुमच्यावर येईल. थोडा वेळ थांबला तर ती सुद्धा वेळ तुमच्यावर हो, येईल. तुम्ही म्हणाला तुमचा विचार करा. होय. असा कोणता विचार? भुकेलो माझा जीव व्याकुळ झालेला काय आहे. म्हणाला? होय. तुम्हाला भूक लागली? फार मोठी भूक लागलेली आहे. 15 दिवस झाले. 15 दिवस. बाबा तो बोट येता तो मरण जाता. काय हो? कसे काय 15 दिवस जगला? याचा आता मीच विचार करतोय. विचार करण्याची वेळ माझ्यावर झालेली. चिंता करू नका. काय 15 दिवस तुम्ही उपवासी आहात होय. ना? मग 15 दिवसाला जेवढं वजन लागणार होतं एका दिवसाची हा इथं मला सांग. काय? फार दूरवरून आलात. काही हातपाय धुणार? एवढा वेळच माझ्याजवळ नाहीये. काय म्हणालात? एवढा वेळ माझ्याजवळ नाही. म्हणजे हात धुवायला सुद्धा वेळ नाही. वेळ कुणाचा? मग चिंता करू नका. घाय लागली या. यांच्या भोजनाची व्यवस्था काही एक काळजी करू नका. आता असो जातोय.